नमस्ते, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. आपला आवडता यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. अतिशय एक महत्त्वाचा आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओमध्ये मित्रांनो, खरं तर 6 जूनला जे परिपत्रक 6 जूनचं जे परिपत्रक फिरत होतं सगळीकडं, त्या परिपत्रकाबाबत गेले 2 ते 3 दिवस झालं कंटिन्यू तुम्ही ते कमीत कमी 300-400 प्लस विद्यार्थ्यांनी ते मला पाठवलं असेल. मॅसेज तर भरपूर आले, परंतु दिलगिरी व्यक्त करतो सर्वांना मला काही रिप्लाय देणे शक्य नव्हतं, कारण कॉमन क्वेश्चन होता, सगळ्यांचा सेमच होता, सर हे खरं आहे का, सर हे खरं आहे का, त्यामुळे प्रत्येकाला मी देणं शक्य नव्हतं. त्यात पोलीस भरती कधी नक्की सुरू होणार, ग्राउंड कधी सुरू होणार, पोलीस भरती अपडेट 2024च्या संदर्भातला आजचा आपला अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. 6 जूनला खरंच ग्राउंड सुरू होणार आहे का, होऊ शकतं का, त्यानंतर 6 जून परिपत्रक खरे का खोटे, भरती सप्टेंबर ऑक्टोबरला जाणार का की काय, सगळ्या गोष्टी यामध्ये आपण आता पाहणार आहे. काही महत्त्वाच्या पेपरच्या कात्रण पण देणार आहे. त्याचबरोबर डबल फॉर्म होते, त्या डबल फॉर्मचे जे विद्यार्थी होते त्या डबल फॉर्मच्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे डबल फॉर्मच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्यांना डेट वाढून दिली, ती 17 परत 24 वाढली. अद्याप अजूनही जर 24 पर्यंत त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म जमा केले नाही किंवा आपला हमीपत्र दिले नाही तर ती डेट परत पुढे सुद्धा एक्सटेंडेड होऊ शकते. तर त्या अनुषंगाने आज आपण अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी या ठिकाणी पाहणार आहोत आणि काही गोष्टी आपण या ठिकाणी महत्त्वाच्या शिकणार आहोत. ओके, तत्पूर्वी अतिशय महत्त्वाचं एक जे परिपत्रक होतं, हे परिपत्रक फिरत होतं, तुम्हाला दिसत नसेल स्पष्ट, मान्य जिल्हा क्रीडा अधिकारी आणि सोलापूर, आणि ॲक्च्युली हे क्रीडा अधिकाऱ्यांना पाठवलेलं प्रमाणपत्र परिपत्रक होतं आणि ते गटाकडून क्रीडा अधिकाऱ्याला जर हे केलं होतं, पाठवलं होतं, तर याचा अर्थ असा होतो की हे आपल्यासाठी नव्हतं, हे एक ऑफिशियली त्यांच्या ऑफिशियली कामांसाठी असणारं होतं. मात्र ते कोणीतरी त्याचा फोटो काढला आणि ते व्हायरल केलं, फोटो काढून ते व्हायरल केल्यामुळे ते आपल्या सगळीकडे आलं. अन्यथा हे आपल्या भरती प्रक्रियेसाठी म्हणजे इंटरनल गोष्टी त्यांच्या अंतर, जसं ऑफिशियल वर्क फ्रॉम ऑफिस असं राहतं ना लक्षमध्ये, त्या संदर्भातलं हे लक्षमध्ये. त्याच्यामुळे त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की पोलीस भरती प्रक्रिया सन 2022-23 करता मैदान प्रमाणित करून मिळण्याबाबत मित्रांनो, प्रमाणित करून मिळण्याबाबत म्हणजे काय असतं का, जी पूर्वतयारी असते ती पूर्वतयारी करायची असते. गोळा फेक असेल, गोळ्याचे ग्राउंड उपलब्ध करून देणे, 100 मीटरचा ट्रॅक करून देणे, 400 मीटरचा ट्रॅक करणं किंवा 1600 मीटरचा ट्रॅक करणं, म्हणजे हे जे असतं ते आधीची तयारी करावी लागते. ज्यांचे ग्राउंड अवेलेबल आहेत त्यांचा विषय नसतो, परंतु काहींचं कसं राहतं, प्रमाणित केलेलं नसतं ग्राउंड, त्यांना प्रमाणित करायचे असतात, त्याच्यामुळे मग ते आधी ते परिपत्रक काढतात. त्यानंतर उपरोक्त त्यांनी काय सांगितलं की 6/6/2024 रोजी सुरू होत आहे त्या अनुषंगाने गटामध्ये सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या मैदानाची चाचणी करता 5 किलोमीटर धावणे, 100 मीटर धावणे, दोन ट्रॅक, ओके, 5 किलोमीटर धावणे, 100 मीटर धावणे, 2 ट्रॅक व गोळा फेक 4 मैदान तयार करण्यात आलेले असून सदरी मैदाने प्रमाणित करणे अत्यंत आवश्यक आहे. तरी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 या गटामध्ये होणाऱ्या सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या मैदानी चाचणी करता 5 किलोमीटर धावणे, 100 मीटर धावणे, 2 ट्रॅक व गोळा फेक 4 मैदाने प्राधान्याने प्रमाणित होऊन मिळण्यास विनंती द्यावी. आता हे प्रमाणित मिळण्यास विनंती द्यावी म्हणजे आपल्याला काय करायचं, आणि खाली काय सांगितलं त्यांनी, आपण संबंधित कार्यालयात जाऊन पाठपुरावा करून मैदाने प्रमाणित करून अहवाल या कार्यालयात सादर करावा. म्हणजे हे काय आहे का, ती प्रमाणित करायचं म्हणजे त्यांचं ते ऑफिशियली काम येते लक्षात, त्यांचे ते इंटरनल गोष्टी आहेत त्या. आपल्यासाठीचं हे परिपत्रक नव्हतं, हे परिपत्रक SRPF आणि सोलापूरचं जे काही नगरपालिका महानगरपालिका असेल त्यांचे जे काही क्रीडा अधिकारी किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी असतील, त्यांचे महानगरपालिका सोडा जिल्हा क्रीडा त्यांच्यासाठीचा हा व्यवहार होता लक्षामध्ये. त्याच्यामुळे याच्यात एवढं घाबरून जाण्यासारखं काही नाही. आणि जरी SRPFचे ग्राउंड चालू व्हायचे असते तर इव्हन एकटा सोलापूरचं 6 तारखेला होईल का, बाकीच्यांचे होणार नाही का, बाकीच्यांचे पण आले असते. त्यानंतर बीडचं असेल, बीडचं सुद्धा काहीतरी अपडेट मैदानासंदर्भाची आलेली आहे, म्हणजे येईल एवढं 2-3 दिवसामध्ये बीडची सुद्धा असं परिपत्रक दिसेल तुम्हाला. पुण्याचं ग्रामीणचं पण परिपत्रक दिसू शकतं. त्यानंतर ठाणे सिटीचं नव्हे पण ठाणे ग्रामीणचं परिपत्रक तुम्हाला दिसू शकतं. बरेच परिपत्रक म्हणजे तयारी चालू आहे, काही ठिकाणी ग्राउंडला तयारी वगैरे त्यांनी सुरू केलेली. ओके, ठीक आहे, म्हणजे ह्या परिपत्रकाबद्दल क्लिअर झालं सगळं, काही प्रॉब्लेम नाही. ओके, म्हणजे ही खरी बातमी असू शकते किंवा खोटी असू शकते, हे आपल्यासाठी महत्त्वाचं नसून आपल्यासाठी महत्त्वाचं काय मला एक कळत नाही रे. मला सांगा, 2-2, 4-4 वर्ष वाट पाहतो आपण, काही मुलं 5-5, 8-8 वर्ष झाले भरती करतात, आणि तुम्ही 15-10 दिवसासाठी का असं एवढं याच्यासारखं करताय. सर 6 तारखेचं खरं आहे का, 6 तारखेचं जो तो येतो 6 तारखेचं खरं आहे. पण मी 3 दिवस इथं ऑफलाईनला पण सगळे जे ते विचार, गाडी बाहेर काढली, रस्त्याने चालताना, येताना, जेवताना, खाताना सगळे, हो ते कालचं खरं आहे का, कालचं खरं आहे का. अरे बाबा, तो ग्राउंड 22 मार्काचं कालचं खरं आहे का, म्हणजे ग्राउंड कर ना. जे नवीन पोर आलेत ना आता 1-2 महिन्यात झाले ॲडमिशन, ते माहिती सर कालचं खरं आहे का. अरे बाबा, ग्राउंड कर, ग्राउंडवर फोकस कर, लेखीकर फोकस कर ना. तुझी तयारी आहे का, 6 जूनची त्यांनी जर 5 जूनला गेली, तुझी तयारी आहे का, तारखे एवढे तरी मार्क पडले पाहिजे ना आपल्याला लक्षामध्ये. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या ग्राउंड तयारी करा. मी का सांगतो मित्रांनो, मी कारण का मार्गदर्शन मी एकदम प्रॉपरली करत असतो मुलांना. मला तुम्ही वर्दीत आलेलं पाहिजे लक्षामध्ये, 2 मार्कांनी 5 मार्क राहिलेलं नाही लक्षामध्ये. त्याच्यामुळे व्यवस्थित तयारी करा,
व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थितरित्या तुमचं ग्राउंड मैदानी चाचणी लेखी परीक्षेची तयारी करा जोरदार. आलं लक्षामध्ये. त्यासाठी आपलं टेस्ट सिरीज सुद्धा आहे. तुम्हाला मी एवढं कमी याच्यात टेस्ट सिरीज पण उपलब्ध करून दिलेलं आहे. बघा, ही ऑनलाईन टेस्ट सिरीज, आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज पण लावू शकता आणि ऑफलाईन टेस्ट सिरीज सुद्धा लावू शकता. 50 पेपर भेटतील. 50 पेपरचे 50 PDF स्पष्टीकरण असेल, एकदम छान असं स्पष्टीकरण भेटेल. 50 म्हणजे 100 म्हणजे 50,000 प्रश्नांचा तुमचा होईल. इथं माझा खाली नंबर आहे, त्या नंबरवरती जाऊन तुम्ही मला मेसेज करायचा आणि टेस्ट सिरीज स्वस्तात मस्त आणि एकदम दर्जेदार आणि बेस्ट टेस्ट सिरीज तुम्ही मिळवायची. आलं लक्षामध्ये. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं परिपत्रक आलं तर ते म्हणजे कागद पेपरला बातमी हमीपत्र सादर न केल्याने. त्याच्यापेक्षा महत्त्वाची बातमी म्हणजे हे बघा, ही लोकसभेची आचारसंहिता संपली तरी विधानसभेपूर्वी पोलीस भरती होणे कठीण. आलं लक्षात. कोरोनात भरती न झाल्याने युवकांना हवी 2 वर्ष वयोमर्यादेत वाढ. तूर्त तरी मैदानी चाचणीविषयी साशंकता. मित्रांनो, ही गडबड काय आहे की ज्या काही का सांगतात हे असे का नाही होऊ शकत, कारण की त्याला तेवढे विघ्न आहेत. वयवाढीचं विघ्न आहे, SCBCचं विघ्न आहे, त्याच्यानंतर ते काहींचे कागदपत्रासंदर्भातले म्हणजे भरपूर अडचणी या ठिकाणी आहेत आपल्याला. आलं लक्षामध्ये. भरपूर अडचणी. त्याच्यामुळं लक्षात ठेवा, लोकसभेची आचारसंहिता शिथिल झाल्यावर म्हणजे 20 मे नंतर राज्यात पोलीस भरतीचा मार्ग मोकळला असं वाटत होतं. मात्र कोरोना काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी युवकांना 2 वर्षाच्या वयात सूट हवी, त्यासाठी त्यांनी मॅटमध्ये याचिका दाखल केली आहे. यात राज्य सरकारला 13 जून रोजी शपथपत्र सादर करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे जून अखेरीस मॅटने निकाल नाही दिला तर जुलै ऑगस्टमध्ये मैदानी चाचणी होण्याची शक्यता कमीच आहे. म्हणजे जून अखेर जर त्यांनी निकाल दिला तर जुलै ऑगस्टमध्ये म्हणजे आपली मैदानाचा जी जून नव्हे, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत सुद्धा जाऊ शकते. इव्हन मी तुम्हाला माझे पहिले व्हिडिओ बघा, जेव्हा जाहिरात आली तेव्हाच माझे काही व्हिडिओ होते, मी सांगितलं होतं की ही भरती प्रक्रिया संपूर्ण 2024चं वर्ष खाणारी, पूर्ण 2024 संपूर्ण भरती प्रक्रिया वर्ष खाणारी मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं. बरोबर. म्हणजे हे एक कात्रण आहे. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरले होते, हमीपत्र देण्याची डेट तुम्ही बघा पहिली 17 होती, नंतर त्यांनी वाढवली. हमीपत्र सादर न केल्यास सर्वच अर्ज रद्द होणार, उमेदवारांना पाठवायला मिळेल. आणि लक्षामध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना हमीपत्र सादर करण्याची शेवटची संधी देण्याबाबत सूचनापत्र नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले. 24 मे 2024 पर्यंत उमेदवारांनी हमीपत्र सादर न केल्यास सर्वच आवेदन अर्ज रद्द करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी कळवले आहे. याबाबतचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांची सही असलेले पत्र नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. आणि दरम्यान सन 2022-23 या वर्षातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई भरती 2023 करता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवारास एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्य फक्त एकाच घटकात अर्ज करू शकतो अशी अट घालण्यात आली आहे. एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ते ज्या घटकाच्या हद्दीत राहतात त्या पोलीस अधीक्षक कार्यालयात समक्ष जाऊन त्याच्या आवेदन अर्ज ग्राह्य धरण्याबाबतचे हमीपत्र सदर करण्यास 7 मे 2024 अन्वये कळवण्यात आलेले आहे. आणि ती डेट आधी होती ती 17 मे होती, आता ती 24 मे झाली. कदाचित 24 मे पर्यंत पण जर तुम्ही केले नाही तर ती डेट परत पुढे 28 मे 30 मे पण होऊ शकते. मात्र असं करू नका, तुम्ही डेटची वाट पाहू नका, तुम्ही 24 मेला असते करा, त्या ठिकाणी हजर करा. लक्षामध्ये. कारण का फार गरजेचं आहे ते. कारण जर तुम्ही डबल फॉर्मच्या संदर्भात जर माहिती दिली नाही तर तुमचे सगळे फॉर्म रद्द होऊ शकतात. पोलीस भरतीची तयारी जोरात सुरू आहे. मैदानी लेखीचा अभ्यास करण्यात उमेदवार गुंतलेले आहेत. हमीपत्र देण्यासंदर्भात कळवण्यात आले असून या संदर्भातील मेल संबंधित आवेदन असं दाखल केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पोलीस दलाकडून पाठवण्यात आलेले आहे. जास्तीत जास्त उमेदवारांना याबाबतची माहिती व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र लक्षात ठेवा, बरेच विद्यार्थी या ठिकाणी काय करतायत की बऱ्याच विद्यार्थ्यांना अद्यापही माहित नाही. बरेच विद्यार्थी ग्राउंड आणि अभ्यास एवढे व्यस्त आहेत, दिले फॉर्म भरून दिल्या, परंतु लक्षात ठेवा काही विद्यार्थी असं म्हणतील काय होत नाही, जमून जाईल. इथं बाकी आता जमून जाणार नाही, कारण का आधार कार्ड आहे, तिथं आधार कार्ड नंबर असणार आहे. आणि आधार कार्ड नंबर असल्यामुळे ते काय जमून जायला दोघं दिसत नाही. त्याच्यामुळे सर्वांनी ते करा. शेवटची संधी दिलेली तुम्हाला डबल फॉर्मवाल्या उमेदवारांसाठी. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे हे काम करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. त्यानंतर जर आपली भरती झाली, आता प्रश्न आला मित्रांनो, मी एक ठाण्याचे माझे विद्यार्थी मित्र पोलीस त्यांना विचारलं असतं, ते म्हणले का सर जुलै असेल, ऑगस्ट असेल, जून असेल, खूप पाऊस असतो, धो पाऊस नव्हे तर वाराचा पाऊस असतो, वेगाचा पाऊस असतो. ठाणे असेल, मुंबई असेल, इव्हन संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे मान्सून असतो पूर्णपणे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा होणं अवघड आहे. कारण का पावसाच्या तारखा डेट इतक्या, आणि 6 जूनला जरी निकाल लागला तर लगेच सगळे त्यांच्या मग बाकीच्या गोष्टी भानगडी, कोण पडला, कोण जिंकून आला, कोणाच्या राडे, कोणाच्या भानगडी, 17 ठिकाणी आक्षेप, लय राडे असतात. ते इलेक्शन म्हणजे हे लोकशाहीचा सण असतो, 5 वर्ष म्हणजे डेंजर सण असतो तो. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे आपली भरती सप्टेंबर ऑक्टोबरला सुद्धा जाऊ शकते का, हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उपस्थित झालेला आहे. पण तुम्ही माझ्या मते एक काम करा, तुम्ही ह्या बाकीच्या भानगडीत पडू नका. लक्षात ठेवा, सप्टेंबरला जाऊ, ऑक्टोबरला जाऊ, जूनला होऊ, नाही तर ऑगस्टला होऊ. माझं टार्गेट काय का, मला ग्राउंडला मला 45च टाकायचे, 40 43 45 असेच मार्क टाकायचे, हे टार्गेट ठेवा. आणि लेखीला किती टाकायचे मला 80 85 90 95 असे टार्गेट ठेवा.
तुझं ग्राउंड सारं 25 मार्काचं लेखी 28 मार्काचे, तू म्हणतोय जूनला होईल का, जुलैला होईल, काय उपयोग आहे? मी तर माझ्या क्लासमधल्या सगळ्या मुलांना सांगतो, ज्युनियर मुलांना, उलट तू लवकर होऊ नये. त्यांनी मला विचारलं ना, सर 6 जून खरे का, तू का बस होऊ नये तुझ्यासाठी बेस्ट राहील तुमच्यासाठी, तुमची आताची नवीन तयारी आणि लक्षमध्ये, म्हणजे अशा गोष्टी राहतात. परंतु ठीक आहे, झालेली पाहिजे, कारण बाकीचे पण विद्यार्थी ठिकाणी रखडलेले आहेत, एवढ्या दिवसापासून वाट पाहत आहेत, तयारी पण जोरात आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, काय अडचण नाही. अजून पण याच्या संदर्भातली काही महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती जर आली तर मी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी ती माहिती देईन. आणि लक्षमध्ये तत्पूर्वी पोलीस भरती जर आपण तयारी करत असेल मित्रांनो, तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता याची जर तयारी करत असेल तर एक पुस्तक मार्केटमध्ये नव्याने आलेले, नवीन एडिशन फुल्ली अपडेटेड झालेली आहे, नवीन सुधारित 3री आवृत्ती आलेली आहे. मार्गदर्शक सिद्धेश्वर हडबे सरांच्या स्मार्ट बुक सिरीजमधलं, साधं बुक नाही तर स्मार्ट बुक, सोशल पोलीस भरती अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370 प्लस प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तर स्पष्टीकरणाचं सखोल स्पष्टीकरण म्हणजे फक्त गणित बुद्धिमत्ता आहे. द स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन, द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक, पोलीस भरती अंकगणित व बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी गुण यशमार्ग म्हणजेच भारतीय प्रकाशन पुणे, तज्ञ मार्गदर्शन कडून शॉर्टकटसह हटके ट्रिकचा समावेश सुद्धा याच्यामध्ये केला. हे पुस्तक सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. बेस्ट सेलर आपल्या जवळच्या बुक स्टोअरमध्ये कुठे जा आणि फक्त हार्डवेस सरांचं भारतीय प्रकाशनचं जम्बो म्हणा किंवा भारतीय प्रकाशन बुक म्हणा अंकगणित बुद्धिमत्ता, तुम्हाला ते बुक त्या ठिकाणी मिळून जाईल, काय अडचण नाही लक्षामध्ये. आणि ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज लावायचे आपले ते लावू शकतात. माझा नंबर आहे, आज मला वाटतं आमचा 30 पेपर झाले, अजून 20 पेपर बाकी आहेत. तुम्ही ॲडमिशन केल्यानंतर तुम्हाला 30 पेपर लगेच भेटतील आणि 20 पेपर 20 दिवसामध्ये रोजचा एक भेटेल. लक्षामध्ये ग्रुपला ॲड केल्यानंतर, त्यामुळे तिथं तुम्ही प्रवेश घेऊ शकता, काय अडचण नाही. लक्षामध्ये 9766853775 गुगल पे फोनपेला डायरेक्टली 150 रुपये गुगल पे फोनपे करा, स्क्रीनशॉट माझ्या व्हॉट्सअपला याच नंबरला टाका आणि डायरेक्टली तुमचं ॲडमिशन फायनल करून घ्या. ओके, ठीक आहे, चालतंय मित्रांनो. अशा संदर्भात ही छोटीशी डाऊट सेशन होता आपला छोटासा, तुम्ही क्लिअर करण्याच्या ठिकाणी प्रयत्न केला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा. जय हिंद, जय भारत.